नमस्कार. आजच्या मंगळवारच्या तिसऱ्या सत्रामध्ये सर्व सादरीकरण करणाऱ्या हार्दिक स्वागत आहे आणि सर्व शुभेच्छा. या कार्यक्रमाचा शुभारंभ श्री विजयजी डेंगे आणि आरती प्रभणे यांच्या सुमधुर शंखनादाने होईल. श्री विजयजी डेंगे. आरती ताई. आरती प्रभणे. खूप खूप धन्यवाद आरती प्रभणे आणि विजयजी डेंगे. आपल्या सुंदर आणि सुमधुर शंखनादानं आपल्या या सादरीकरणाचा शुभारंभ होतो आहे. पुढची सूत्र मी श्री खानोलकर सरांकडे सोपवते. श्री खानोलकर सर. आपल्या हा कार्यक्रमाची सूत्र असतात डॉक्टर शोभदाताई खटावकर यांच्याचकडे, पण त्यांचं सादरीकरण आपण प्रथम ऐकूया, म्हणजे बाकीच्यांचं सादरीकरणाची समीक्षा करायला त्या मोकळ्या होतील. तर डॉक्टर शोभदाताई खटावकर, तुम्हालाच विनंती करतोय की तुम्ही प्रथम सादरीकरण करा. ठीक आहे, तुमच्या विनंतीला मान देऊन मी सादरीकरण करते. अनेक छोट्या मोठ्या गोष्टी मनाला त्रासदायक होतात. जानेवारी फेब्रुवारी ह्या लोकांच्या भ्रमंतीचा काळ आहे आणि अशा काही या घटनांमुळं एखादी कुठली तरी अशी गोष्ट मनाला त्रासदायक होते, तिचं वर्णन आज मी करणार आहे. की माझ्या शेजारचे लोक एक महिना झाला प्रवासाला गेले आहेत आणि त्या माऊलीनं खूप सुंदर बगीचा केला होता गॅलरीमध्ये. पण आता या महिन्याभरात त्या बगीचाला पाणी मिळालं नाही, त्यामुळे त्याचं वाळून स्मशान झाले. तर ही घटना माझ्या मनाला खूप त्रासदायक ठरली. तिचं वर्णन मी आज आपल्या या सादरीकरणामध्ये करते आहे. मित्रांनो, माणसाच्या मनाचे कंगोरे उलगडणं फार कठीण काम आहे. आमचंच पाहना, असं ती बाग म्हणते. आमचंच पाहना, ज्या माऊलीनं आम्हाला मातेच्या ममतेनं लावलं, जीवापाड जतन केलं, ती एकाएकी आम्हाला त्यागून जीवाच्या हाऊसमौज करण्यासाठी चक्क महिन्याभराच्या दूरच्या टूरवर बिनधास्तपणे निघून गेली. अख्खं घर आमची काळजी घेत होतं, पण स्वतःच्या स्वार्थापुढे कोणी कसलाच अन्य विचार केला नाही. जायच्या आधी महिनाभर गावाला जायची चर्चा प्रत्येकाच्या मुखी निनादत होती. आम्हाला वाटलं हे लोक 4-8 दिवसासाठी बाहेरगावी जात असावेत. त्यांच्या जाण्याचा दिवस उगवला. आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सज्ज होतो, पण घरातल्या एकानंही आमच्याकडे मुळी पाहिले नाही. सगळेजण बाहेर पडले. धाडकन दरवाजा लागल्याचा आवाज झाला. त्या हादऱ्याने लहान मोठ्या कुंडीतील सारी झाडे क्षणभर अचंबित होऊन थरारली व क्षणात स्मशान शांतता पसरली. त्या माऊलीनं नुकतंच लावलेलं तुळशीचं छोटं स्वरूप थरारलं आणि त्याच क्षणी कानावर कुजबूज आली. पारिजात दादा, आता हे लोक चक्क महिनाभर येणार नाहीत, मग आपलं काय होईल? पारिजात म्हणाला, तीच काळजी आम्हाला आहे. अगदी या क्षणापासून ते लोक परत येईपर्यंत आम्ही परिस्थितीचे टक्के टोणपे खाऊन परिस्थितीची झुंजत मोठं झालो. पण बाळानो, तुम्ही तरी या जगात नुकतंच पाऊल ठेवले. आता आपल्या सर्वांनाच पाणी मिळणार नाही. ब्रह्मकमळ म्हणाल, खरं आहे, आपण कसे तरी येणाऱ्या संकटाला सामोरे जाऊ, पण ही बाळं, ही उगवती पिढी तग धरणं शक्य नाही. घरातल्या सर्वांची चर्चा ऐकून माझ्या अंगावर सरकन काटाच उभा राहिला. पारिजात, अरे मला तर वाटलं ती माऊली असा क्रूर निर्दयीपणा करणार नाही. आपल्या बरोबर कुणाला तरी आपली काळजी वाटेल आणि ते माणूस आपल्या काळजीनं घरी राहील. पण महादेवी म्हणाल्या तेच खरं. मत व्यथित हो फूल,
किसको सुख दिया संसार ने, स्वार्थ में सबको बनाया है यहाँ करतार ने, स्वार्थ मन सबको बनाया है यहाँ करतार ने. अशी त्यांची चर्चा आपापसात रोजच होत होती व त्यांच्या संरक्षणासाठी आपण काही करू शकत नाही याचं मला अति दुःख वाटलं. पहिले 8 दिवस सर्वच झाडारोपांनी परिस्थितीचा मोठ्या मुश्किलीने सामना केला. पण पाण्याचा पूर्ण अभाव आणि रणरणणारं रखरखीत ऊन याने त्यांची स्वतः परीक्षा पाहिली. हळूहळू सगळ्या कुंड्या सुकू लागल्या, तेजहीन झाल्या, हिरवं धन लयाला गेलं आणि त्यांचे अस्थिपंजर मात्र उरले. हलक्याशा धुळकीनं त्यांचे ते निष्प्राण थरथरणं पाहून माझ्या डोळ्यात आसवांचा पूर दाटला. वाटलं खरेच माणूस किती स्वार्थी हावरट आहे. आपलं मन आणि नयन तृप्तवण्यासाठी जगाचं सौंदर्य अनुभवायला लाखो रुपये खर्च करून जातो, पण आपल्या माघारी आपण आलेल्या या गोष्टी रोपांचं काय होईल याचा पुसटचा विचार सुद्धा त्याच्या मनाला स्पर्शत नाही. त्या लोकांना प्रवासाला जाऊन महिना होत आला आहे. गॅलरीतल्या देखण्या बागेचं स्मशान झालं आहे. त्यांच्याकडे मला पाहत नाही, त्यांचं दुःखही सहन होत नाही. त्यांची अवस्था करोनाने संपूर्ण कुटुंबावर घालावा अशीच झाली आहे. फळे फुले पाने सर्वस्व समर्पित करणाऱ्या झाडारोपांचा असा शेवट मन असणाऱ्या माणसासाठी खूप क्लेशकारी आहे ही गोष्ट. पण झाडारोपांना शेवटपर्यंत काळजी होती की आपली ही अवस्था पाहून परतल्यावर घरातल्या कोणाच्या हृदयाला पाझर फुटेल का? नमस्कार. वा वा, खूपच सुंदर. छान धन्यवाद. धन्यवाद. एकदम खूप नवीन छान, खूप विषय. छान. शुभदाताई खूप खूपच छान हो. सुंदर. खूप कल्पना सुंदर. मस्त आहे. आगळा वेगळा विषय. धन्यवाद. एकदम खूप आभार. छान. वेगळा घेतला. शुभदाताई खूप छान. खूप हो, सुंदर. थँक्यू. आपल्या समोर आता विकास पाटील सादरीकरण करतायत. हा विकास जी करा सोबत. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. माझा विषय आहे माता नर्मदा. आपल्या देशात अनेक नद्या आहेत. त्यातील काही मुख्य नद्या म्हणजे सिंधू, ब्रह्मपुत्रा, गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, कृष्णा, कावेरी. त्यातील विशेष महत्व असलेली नदी म्हणजे नर्मदा. नर्मदा नदीचा उल्लेख रामायण, महाभारत व इतर प्राचीन ग्रंथातून आढळतो. काही ठिकाणी नर्मदेचा उल्लेख रेवा, रुद्रकन्या असाही केला आहे. जुना समज असा आहे की गंगेत स्नान केल्याने, यमुनेचे जलप्राशन केल्याने तर नर्मदेच्या नुसत्या दर्शनानेच पापक्षालन होतं. नर्मदा नदी गंगा नदीच्याही पूर्वीपासून अस्तित्वात आहे असे मानले जाते. नर्मदेचा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक इथे झाला. मध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात या 3 राज्यातून ती वाहते आणि शेवटी गुजरात मधील भरूच जवळ ती अरबी समुद्राला मिळते. नर्मदा ही भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी एकमेव नदी असून तिची लांबी 1312 किलोमीटर आहे. भारतीयांच्या मनात नर्मदा मातेविषयी नितांत आदर व श्रद्धा आहे. नदीच्या मार्गात अतिशय विलोभनीय असे जलप्रपात नैसर्गिकरित्या निर्माण झाले आहेत. जसे कपिलधारा, जबलपूर येथील धुवाधारा, महेश्वर येथील भेडा घाट, सहस्रधारा, मंदारधारा वगैरे. नर्मदा नदीवर अनेक लहान मोठी धरणे बांधलेली आहेत. त्यातील सर्वात मोठे म्हणजे गुजरात मधील सरदार सरोवर, मध्य प्रदेशातील इंदिरा सागर, तसेच मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर व बर्गी येथील धरण. त्यामुळे समुद्रामध्ये
निघून जाणारे पाणी अडवून त्याचा वर्षभराकरता आवश्यकतेनुसार उपयोग केला जातो. नर्मदेच्या दोन्ही तीरावर म्हणजे उगमापासून ते भरूच येथील संगमापर्यंत देवतांची हजारो देवळे व शेकडो ऋषीमुनींचे आश्रम आहेत. शंकराचार्यांचा मठ तसेच संदीपनी मुनींचा आश्रम आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ओंकारेश्वर हे नर्मदेच्या किनाऱ्यावर स्थित आहे. इतकी देवळे व आश्रम कुठल्याही नदी तीरावर नाहीत. नर्मदेच्या दोन्ही किनाऱ्यांवर शेकडो सुंदर घाट बांधलेले आहेत. त्यामुळे लोकांना, भाविकांना स्नान करणे, पूजाविधी, पाणी भरणे वगैरेची उत्तम सोय आहे. नर्मदेच्या तीरावर गरुडेश्वर हे अतिशय सुंदर देवस्थान आहे. इथे टेंबे स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तमूर्तीचे मंदिर तसेच टेंबे स्वामींच्या समाधीचे मंदिर आहे. अशा या नर्मदा नदीचे वैशिष्ट्य म्हणजे नर्मदा परिक्रमा. देशातील इतर कुठल्याही नदीची परिक्रमा केली जात नाही. नर्मदा परिक्रमा सर्वप्रथम मार्कंडेय ऋषींनी केली. तसेच ही श्रेष्ठ परिक्रमा अनेक संत महंत करीत आले आहेत. स्वामी समर्थ महाराज, टेंबे स्वामी महाराज, बिडकर महाराज वगैरे. ही पूर्ण परिक्रमा 3600 किलोमीटरची असून नदी आपल्या उजव्या अंगाला ठेवून कुठेही नदी न ओलांडता करायची असते. त्यामुळे अमरकंटक पासून दक्षिण किनाऱ्याने परिक्रमा सुरू करून भडोचला समुद्रातून बोटीने नदी न ओलांडता उत्तर किनाऱ्याने परत अमरकंटकला पोहोचता येते. मधून कुठूनही परिक्रमा चालू केल्यास पुन्हा त्याच ठिकाणी येऊन ती संपवतात. साधू संत ही परिक्रमा 3 वर्षे 3 महिने 13 दिवसात पायी करतात. तर इतर साधक ती 3 महिने ते 1 वर्षापर्यंत पायी व क्वचित अधूनमधून वाहनाने करतात. तसेच बसने 18 ते 20 दिवसात ही यात्रा करतात. ह्या यात्रेत प्रत्येक दिवशी नर्मदा स्नान व पूजा आरती करतात. माझी पण ही 18 दिवसांची परिक्रमा माझे सद्गुरू अण्णा गद्रे यांच्या बरोबर 2005 साली झाली आहे. नर्मदे हर. नमस्ते. वा वा विकासजी, छान विषय आणि छान माहिती दिली सगळ्यांना. एकदम छान सुंदर झालं. सांगितलं. विकास भाऊ. नागरिकांकडे एकदम अप्रतिम. आम्हाला जाऊन छान यायचं विकास वाटलं. भाव, धन्यवाद. सुंदर. धन्यवाद. हम लास्ट फरवरी में ही करके आया ना. हम्म. 20 दिवस. नर्मदे हर. प्रवास नर्मदे हर. करणाऱ्यांना प्रवासाला जायला सोपं पडेल. हा विजयराव, आता जयघोष करा. छान माहिती सांगितली. छान. नर्मदे हर. पंकजन नमामि देवी नर्मदे. स्वदीय पाद पंकजन नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर जीवन भर. नर्मदे हर जीवन भर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर हर हर. वा 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 वा. नर्मदे हर जीवन भर. आता भारतीताई खानोलकर सादरीकरण करतायत. हा भारतीताई, करा सुरुवात. नमस्कार सर्वांना. नमस्कार. श्रीकृष्ण लीला मधला शेवटून दुसरा भाग पाहूया. गोमातेच्या डोळ्यातून पाणी गळत होते. एक एक थेंबातून तिची मूक भाषा कृष्ण ऐकत होता. मला का येऊ देत नाहीस असंच जणू काही ती विचारत होती. चल माते चल, तिच्या पृष्ठभागावर हात फिरवत कृष्ण म्हणाले. दोघे माय लेक चालू लागले. 36 तासाचा उपवास या वयात जाणवू लागला होता. संकटाची सावट जन्माआधीपासून होती,
आणि पहिल्या दिवसापासून कष्ट उपसलेला देह त्या प्रचंड वृक्षतळी टेकला. उजवा पाय जमिनीवर, त्याच्यावर डावा पाय त्रिकोणात अशी बैठक घेतली. शेजारी प्रेमळ माता दुर्मिता उभी. पावलाचं ते सफेद सुंदर तकतकीत तकतकीत सुंदर पाऊल लांब कुठेतरी शिकारीला आलेल्या जरा व्याधाच्या डोळ्यात फसलं. कृष्ण आठवत होता त्याच्या देहचुका. फार फार मागची रामा अवतारातली वालीवधाची त्याला आठवली घटना. गांधारीचा शाप, खीर एका पायाला न लावल्यामुळे दुर्वासांच्या आज्ञेचा भंग आणि त्यांनी दिलेला शाप. तेवढ्यात कारण घडलं दुर्मिलाची हालचाल आणि गुगवी धारणाचा तो डोळा समजून जरावादाने सोडलेलं ते तीक्ष्ण अग्राचं वेगवान लोहवाहन कृष्णाच्या पायात खच खच करून शिरलं. कृष्णाने ओठ घट्ट आवळले. यातनांचे वेग सळसळले. तयारी होती. मनाला न्याय माहित होता. आपणच ओढवून घेतलेलं दुःख तत्वज्ञानाने आधीच पत्करलं होतं. तरी रक्ताच्या चिळकांड्या उडत असताना धैर्याचा तो महामेरू गलबलल्याशिवाय राहिला नाही. कंसाच्या दूतांना साधलं नाही. शिशुपालाला जरासंधाला जमलं नाही. शाल्वाच्या आवाक्याबाहेर राहिलं. शाल्वाचा आवाक्याबाहेर राहिलं. ते एका सामान्य व्याधाच्या अग्रावर आलं. अखेरचा क्षण आला. भीतीने थरथर कापत जराव्यात कृष्णासमोर स्वतःच्या उजव्या हातावर जखमा करत कृष्णाला हात जोडत क्षमा करा, मला क्षमा करा म्हणत होता. कृष्णाने डोळे किलकिले करून पाहिलं. त्याला आठवलं क्षमा मागणाऱ्या वालीला त्याने राम अवतारात घडलेल्या प्रसंगाची आठवण दिली. वालीवर आठवण दिली त्याने आणि त्याला म्हणाला, कर्तव्य पालनात माझ्याकडून घडलेल्या अपराधाची आता परतफेड झाली. मी तुझ्या आभारी आहे असं सांगून कृष्णाने माझं इष्ट कार्य तू साधलं आहेस, तू पुण्य संपादन केलेलं आहेस असं त्याला सांगितलं. आणि तू स्वर्गतळी जाशील. पुण्य संपादन केलंय स्वर्गतळीच. व्याधाला समजेना कृष्ण महाराज कृष्णदेव काय बोलताय. त्याला काही समजेना आणि त्याला अशा परिस्थितीत कृष्णाची शांती पाहून तो शरमला आणि त्याला थोडी आठवण झाली की आपण त्यावेळेला कसे क्रोधायमान होतो आणि त्याला ती सर्व प्रसंग आठवला. आणि तेवढ्यात माझे इष्ट कार्य साधून तू पुण्य संपादन केलाय सांगितलंस. इतक्यात एक विमान उतरत आणि जरावादाला स्वर्गलोकी घेऊन जात. त्याच वेळी सारथी श्रीकृष्णाला शोधत तुळशीचा सुमधुर सुवासाच्या दिशेने कृष्णाला शोधत तेथे येतो आणि त्या परिस्थितीत श्रीकृष्णाला पाहून गहिवरून जातो. भगवंताला पाहून तो गहिवरून म्हणतो, हे प्रभो, तुमच्या वियोगामुळे मी सर्वस्वी अज्ञानी व दीन झालो आहे. याच वेळी श्रीकृष्णाचा गरुड चिन्हांकित रथ व अश्वध्वजा सहित आकाशात उडत जातो आणि त्याचबरोबर दिव्य आयुधही त्याची निघून जातात. दारुक विस्मयचकित होऊन तटस्थ झाला आणि श्रीकृष्ण दारुकाला म्हणाला की द्वारकेत परत जाऊन सर्व परिस्थिती आपताना कळव.
सर्व यादव आपापसात कलह करून मरण पावले आहेत. बलराम निजधामाला गेला. माझी ही परिस्थिती आता तू बघतो आहेस. मी नसल्याने समुद्र द्वारकेला आता बुडवणार आहे. तेव्हा तिथे द्वारकेत कोणी राहू नका. द्वारका सोडायला सर्वांना सांग. माता पित्यांना इंद्रप्रस्थाला अर्जुन त्यांची हे करेल त्यांना सांभाळील असं सांग. तू माझ्या प्राप्तीसाठी ज्ञानाची जोड कर. शांती धारण करून गृहपुत्रांची आसक्ती सोड. ही भगवंताची आज्ञा पालन करण्यासाठी श्रीकृष्णास वारंवार नमन करून दारुकाने द्वारकेला प्रयाण केले. पुढचा भाग सांगेल. कृष्ण वंदे जगद्गुरु. खूप छान 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 भारतीताई छान. छान भारतीताई खूप छान. भारतीताई, छान झालं. धन्यवाद. छान छान. धन्यवाद. भगवद्गीता ऐकायला मिळते. आपल्याकडे गरु मग आता नितीन टाकर असंच एका हिंदी गाण्याचं गुजरातीकरण करणार आहे, कारण त्यांना डॉक्टर शुभदाताईंच्या ज्ञानाची आणि कर्तबगारीची लागण चांगलीच लागलेली आहे. नितीनबाई करू शकतो. शुभदाताई का आशीर्वाद लेके आज गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार मदन मोहन 1969च्या चिराग पिक्चर मधून तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है, उसका गुजरातीकरण कर रहा हूँ. करिए. तारी आंखों ની સિવાય દુનિયામાં તું રાખ્યું છે. તારી આંખો ની સિવાય દુનિયામાં તું રાખ્યું છે. એ ખુલે સવાર ચાલે એ ઝૂકે સાંજ પડે, મારું જીવવું મારું મરવું આજ પલકોની નીચે. તારી આંખોની સિવાય દુનિયામાં તું રાખ્યું છે. પલકોની ગલીઓમાં ચહેરાઓ બારોથી હસતા હતા. છે મારા સપનાઓમાં ક્યાં ક્યાં નગર એમાં વસતા હતા. ઓ પલકોની ગલીઓમાં ચહેરાઓ બહારોથી હસતા હતા. એ ખુલે સવાર ચાલે એ ઝૂકે સાંજ પડે, મારું જીવવું મારું મરવું આજ પલકોની નીચે. તારી આંખોની સિવાય દુનિયામાં તું રાખ્યું છે. એમાં મારા આવવા વાળા જમાનાની તસવીર છે. ચાહતના કાજલથી લખેલી મારી તકદીર છે. ઓ એમાં મારા આવવા વાળા જમાનાની તસવીર છે. એ ખુલે સવાર ચાલે એ ઝૂકે સાંજ પડે, મારું જીવવું મારું મરવું આજ પલકોની નીચે. તારી આંખોની સિવાય દુનિયામાં તું રાખ્યું છે. તારી આંખોની સિવાય દુનિયામાં તું રાખ્યું છે. ધન્યવાદ. वाह 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 वाह. बहुत बढ़िया. वा वा मस्त. चपकन. बाई, થેન્ક યુ. સરસ સરસ બહુ સરસ. થેન્ક યુ. ધન્યવાદ. बाई सुंदर. હા થેન્ક યુ સો મચ. आता प्रज्ञाताई जोशी सादरीकरण करतायत. प्रज्ञाताई करा सुरुवात. माझा प्रवास काशी विश्वेश्वर चरणी आजचा 5वा भाग आहे.
चौथ्या भागात आपण कबीराची वास्तू बघितली. तसंच काशी विश्वविद्यालय म्हणजे BHU याचीही माहिती घेतली आणि वाराणसीतलं जीवन कसं निर्धोकपणे आपण फिरू शकतो याबद्दल विचार केला. आज आपण बघणार आहोत की तेथील आमच्या चौथ्या दिवशी दुपारच्या सत्रात आम्ही प्रथम काशी कन्या राणी लक्ष्मीबाईंच्या जन्मस्थळाला भेट दिली. तिथं प्रत्यक्ष दामोदराला पाठीशी बांधून समरांगणावर निघालेल्या राणी लक्ष्मीबाईंचा भव्य स्वरूपातला आणि आवेशपूर्ण असा पुतळा उंच चौथऱ्यावर अश्वारूढ असा आहे. तो बघितला. अत्यंत प्रसन्नता व शांतता देणारं असं हे स्थळ आहे. नंतर आम्ही तुलसी घाटावरील तुलसीदास मंदिर बघितलं. याच ठिकाणी बसून तुलसीदासांनी रामचरितमानस रचलं. त्याची मूळ प्रत तेथे आहे, पण आमच्या नशिबाने ते कपाट त्या दिवशी उघडे नव्हतं. म्हणजे ज्यांच्याकडे किल्ली असते ते तिथे उपस्थित नव्हते. पण तरी सुद्धा तेथील त्यांच्या काही वस्तू आम्हाला बघावयास मिळाल्यात आणि ती वास्तू खरोखर रमणीय अशी आहे. इथल्या गवाक्षामधून गंगा मैयाचं मोहक दर्शन होतं. ते किती वेळ बघत राहावं असं त्या क्षणी आम्हाला वाटलं. येथेच आम्ही त्या वास्तूजवळून घाट उतरून गंगा मैयेला स्पर्श करून आमच्या जलयानात प्रवेश केला. सर्वजण नौकेवर स्थानापन्न झाल्यावर सर्वप्रथम आमच्या ग्रुपमधील अगदी छोटासा मुलगा विराम, त्याला आम्ही औक्षण करून केक कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. किती भाग्यवान तो मुलगा. गंगेच्या पात्रामध्ये त्याचा वाढदिवस साजरा झाला आणि तेव्हाच धनश्री ताईंना शाल, श्रीफळ, साडी आणि ओटी देऊन त्यांनाही सन्मानित केलं. त्यामुळे आमच्या सर्वांचा आनंद अगदी द्विगुणित झाला होता. वाराणसीतील परिसरात म्हणजे तुलसीदासांच्या मुख्य मंदिरात खूप मोठ्या वास्तूत स्मृती मंदिर असं बनवलं आहे. म्हणजे मला असं नेमकं सांगायचंय की वाराणसीमध्ये जे अनेक मंदिरं आहेत त्या मंदिराच्या परिसरामध्ये अतिशय मोठ्या वास्तूमध्ये तुलसीदासांचं स्मृती मंदिर बनवलं आहे. तेथे तुलसीदासाची भव्य मूर्ती आहे व तेथेच एका ठिकाणी अतिशय उंचावर ते रामचरित मानस लिहित असल्याचा आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे ऑटोमॅटिक हालचालीने तोंडातून ते तुलसी रामायण म्हणत आहेत अशी एक अतिशय सुंदर अप्रतिम अशी मूर्ती त्या ठिकाणी बनवली आहे. 3 दिवसाच्या या काव्य अनुभूतीनंतर आमचा हा चौथा दिवस होता आणि वाराणसी मधल्या अनेक स्मरणीय अशा स्थळांचं दर्शन आम्हाला त्या दिवशी घ्यायचं होतं. अर्थात सर्वच काही स्थळ आपण बघू शकत नाही, पण शक्य असेल तेवढं आम्ही बघण्याचा त्या दिवशी प्रयत्न केला. तेव्हा दुपारचे 4-4:30 वाजले होते. म्यूट झालाय. लगेच आम्ही नौकेमधून तेव्हा 4-4:30 वाजले होते. लगेचच आम्ही नौकेमधून गंगेच्या सर्व घाटांची सैर करायला निघालो. नौकेवरील केवट तिथले ते नावाडी नौकेवरील केवट एका मागून एक वेगवेगळ्या घाटांची नावं आणि त्या संबंधीच्या कथा सांगत होते. किती म्हणून नावं घ्यावीत? तुलसी घाट, काशी नरेशांचा घाट, अहिल्यादेवी घाट, नागपूरकर भोसल्यांचा घाट, ज्या नगरीत राजा हरिश्चंद्राने स्वतःला कल्लूडोंबाला विकले व प्रेत जाळण्याचं काम केलं, ती कथा जागवणारा हरिश्चंद्र घाट, तेथील चिताभस्म,
विश्वनाथाला त्यांच्या रोजच्या पूजेमध्ये लावलं जातं. तो घाट आम्ही बघितला. नेहमीच जळणारा हा मनकर्णिका घाट आहे. त्यानंतर गाय घाट, राजा घाट, जैन घाट, राजेंद्र प्रसाद घाट, निरंजनी घाट, गुलरिया घाट, कर्नाटक घाट, केदार घाट, मानसरोवर घाट, नारद घाट, पैलवान बबुआ घाट, पांड्यांच्या नावाने पांडे घाट, 64 योगिनी मंदिर असलेला योगिनी घाट, एका बाजूला झुकलेला रत्नेश्वर महादेव मंदिर असलेला बाजीराव घाट, सिंधिया घाट, पंचगंगा घाट, अलीकडेच मोदींनी बांधलेला नमो घाट आणि दशाश्वमेध घाट. आम्ही नौकेतून हे सगळे बघितलं. यातला जो दशावतार मेध घाट आहे हा ह्या सर्वात मोठा आकर्षणाचा बिंदू आहे. तिथे रोज संध्याकाळी गंगा आरती होते. प्रथम विधिवत गंगापूजन केलं जातं. त्यानंतर घाटावरील 7 दगडी चौथऱ्यांवर 7 पुजारी आरती करतात. गोपूर आरती हातात घेऊन गंगेला आरती ओवाळतात. हा सोहळा आमच्या डोळ्यांनीच काय पण संपूर्ण आयुष्याचेच पारणे फेडतात. आपलं मन तो लखलखीत सोहळा बघून भरून पावतं. हा आरती सोहळा आम्ही घाटावरच्या गर्दीत बसून नाही बघितला, तर प्रत्यक्ष गंगे मातेच्या प्रवाहावर स्वार होऊन आमच्या जलयानातून घाटावरचे हे नयन मनोहर दृश्य अगदी जवळून अनुभवले. हा सोहळा जवळपास अर्धा तास चालतो आणि एकाच वेळी नमो घाटावरचा व दशाश्वमेधावरचा हा आरती सोहळा बघता येतो. कारण आम्ही तो मोठ्या नौकेवरून आरामात खुर्चीवर बसून बघितला. खरंच आम्हाला हेवा वाटला. असे हे वाराणसी गंगेवरचे ओळीने 3-4 किलोमीटर लांबीमध्ये जवळपास 85 सुबक कलात्मक घाट बांधलेले आहेत. प्रत्येक घाटाची रचना, आवाका, कहाणी व महत्व वेगळे आहे. प्रत्यक्षात आम्ही 2-3 घाट म्हणजे अस्थी घाट, दशाश्वमेध घाट, तुलसी घाट व नमो घाटावर जाऊन बघितले. खरं तर तेथे पुष्कळ दिवस राहून प्रत्येक घाटावरून गंगामैयाचं दर्शन घ्यावे असे वाटले, तरी इतके दिवस तिथे राहणं तर आपल्याला कधीच शक्य नाही. तर असे सर्व सोपस्कार आम्ही त्या दिवशी पार पडले. मुख्य म्हणजे ज्यासाठी आम्ही वाराणसीत आलो त्या काशी विश्वनाथाचं दर्शन राहिलं होतं, जे आम्ही उद्या सकाळी पहाटे 3 वाजता घेणार होतो. धन्यवाद. वा 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 प्रज्ञाताई, खूप छान छान झालं. फिरवताय, छान फिरवताय आम्हाला. छान झालंय खूप छान. मस्त. छान झालं. धन्यवाद. फक्त मला एक असं वाटतं, आपलं रेकॉर्डिंग बंद आहे का? आपल्या समोर नीताताई उपासनी सादरीकरण करतायत. हा नीताताई करा. आपण सगळेजण जाणतो की हल्लीकडे मुलांच्या पाठीवर खूप दप्तराचं ओझं असतं. तर ते बघून मला एक असं मनामध्ये आलं की अशी काहीतरी कल्पनेतली एखादी शाळा असावी आणि मग ती शाळा कशी असावी याचं एक चित्र मी माझ्या या कवितेत, स्वरचित कवितेत सादर करत आहे. छप्पर भिंती खडू फळ्या विणं अशी असावी शाळा. छप्पर भिंती खडू फळ्या विणं अशी असावी शाळा. पुस्तक पाटी नको नसाव्या अभ्यासाच्या वेळा. पुस्तक पाटी नको नसाव्या अभ्यासाच्या वेळा. किलबिलणाऱ्या पक्ष्यांसंगे मुक्त प्रार्थना गावी. किलबिलणाऱ्या पक्ष्यांसंगे मुक्त प्रार्थना गावी. चिंचा पेरू कैऱ्यांची पण रोज हजेरी घ्यावी. चिंचा पेरू कैऱ्यांची पण रोज हजेरी घ्यावी. हातामधले पेरू पाहुनी पोपट व्हावे गोळा. हातामधले पेरू पाहुनी पोपट व्हावे गोळा. छप्पर भिंती खडू फळ्याविण अशी असावी शाळा. वेगवेगळी फुले खुडूनी बेरीज करूनी घ्यावी. वेगवेगळी फुले खुडूनी बेरीज करूनी घ्यावी. झाडावरले पक्षी उडवीत वजाबाकी मांडावी.
झाडावरले पक्षी उडवित वजाबाकी मांडावी. फळ्याऐवजी आकाशातील मेघच घ्यावा काळा. फळ्याऐवजी आकाशातील मेघच घ्यावा काळा. छप्पर भिंती खडू फळ्याविण अशी असावी शाळा. पाठीपुस्तक नको, पाठीपुस्तक नको, वयांचे पाठीवरती ओझे. पाठीपुस्तक नको, वयांचे पाठीवरती ओझे. विषय आमचे आम्हीच निवडू, आम्हाच रुचती जे जे. विषय आमचे आम्हीच निवडू, आम्हाच रुचती जे जे. मनासारखा बदलून घेऊ शिक्षणक्रमही सगळा. मनासारखा बदलून घेऊ शिक्षणक्रमही सगळा. छप्पर भिंती खडू फळ्याविण अशी असावी शाळा. खूप छान. वा वा, खूप छान छान. कविता. स्पर्धांना भाग घ्या, स्पर्धांना भाग घ्या. मस्त मस्त मस्त. आता दुसरी नवीन एक आणखी कविता. कविता मी सादर करते, पण ही माझी स्वतःची कविता नाहीये. ही गुरु ठाकूर म्हणून एक प्रसिद्ध आपल्या समोर आता पुष्पलताताई देवरे हिंदीतून सादरीकरण करणार आहेत. हा, पुष्पलताताई. नमस्कार मित्रांनो. 19 जानेवारी 2024 रोजी मी शुभदा खटावकर मॅडम बरोबर ह.भ.प. सावाराम क्रीडा संकुलात पै फ्रेंड्स लायब्ररीत भव्य पुस्तक आदान प्रदान महोत्सव मध्ये पुस्तकांनी बनवलेले राम मंदिर पाहिले. हजारोंच्या संख्येने पुस्तके पाहून मला नालंदा विश्वविद्यालयाचा विचार आला आणि मन द्रवित झाले. आता मी तुम्हाला या विश्वविद्यालय नालंदाची करुण गाथा नालंदाच्याच शब्दात ऐकवते. मैं नालंदा विश्वविद्यालय बोल रहा हूँ. मेरा ऐसा गौरवशाली इतिहास बताने वाला हूँ जिसके बारे में मैं आज की पीढ़ी कम ही जानती है. हाँ, मैं वही विश्वविद्यालय हूँ जो एशिया की बड़ी यूनिवर्सिटी हुआ करता था, लेकिन एक नरभक्षी, पागल, राक्षस, क्रूर और सनकी तुर्की शासक बख्तियार खिलजी ने मुझे और मेरे पुस्तक भंडार को जलाकर राख कर दिया. महीनों तक मैं जलता रहा, किसी ने मेरी सुध ना ली. सबसे पहले मैं मुझे जलाने वाले के बारे में और नालंदा को क्यों तहस नहस किया गया वो बताता हूँ. मेरी कहानी सुनोगे तो भारत के लाडलो आपकी आंखें भी भीग जाएंगी. भीगी आंखों से रुदन होते हुए गले से मैं आज सुनाता हूँ मेरी कहानी. मेरे प्रांगण में 10,000 से ज्यादा विद्यार्थी पढ़ा करते थे और उन्हें पढ़ाने 1600 से अधिक आचार्य पंडित मौजूद थे. एक समय की बात है. बख्तियार खिलजी क्रूर, लुटेरे और मूर्ति पूजक के विरोध की तबीयत खराब हो गई. किसी गंभीर बीमारी ने उसे जकड़ लिया था. उसने अपने नीम हकीमों से बहुत इलाज करवा लिया था, लेकिन उसकी तबीयत ठीक ना हुई. उस समय के यात्री ने सभी विषयों में पढ़ाने वाले आचार्यों से भेंट करते हुए मोहम्मद बख्तियार खिलजी के राज्य में जा पहुंचा. तब पता चला कि वह अभी बीमार है, किसी से मिल नहीं सकता. उस यात्री के आग्रह पर बख्तियार खिलजी मिलने के लिए तैयार हुआ. यात्री ने मिलते ही उसको सलाह दी कि विश्व प्रसिद्ध नालंदा विश्वविद्यालय में मेडिसिन विभाग के प्रमुख पंडित राहुल श्री भद्र जी आपका इलाज करके आपको ठीक कर सकते हैं. लेकिन तब बख्तियार खिलजी ने ये शर्त रख दी कि मैं किसी भारतीय हिंदू काफिरों से बनाई दवाई नहीं खाऊंगा. फिर कुछ समय के बाद राहुल जी श्री भद्र ने कुरान की प्रति लेकर खिलजी के पास गए और सलाह दी कि आप प्रतिदिन कुरान की प्रतियां पढ़ेंगे तो आप ठीक हो जाओगे, ये मेरा दावा है.
उसके कुछ दिनों तक खिलजी ने वो प्रतियां दिन में कई बार पढ़ी और उसने महसूस किया कि उसका स्वास्थ्य अब ठीक होने लगा है। तब उसने पता लगाया कि मैं ठीक कैसे हो गया। तो पता चला कि श्री पंडित भद्र जी ने कुरान के हर पन्ने पर दवाई का लेप लगा दिया था। उनको पता था कि खिलजी कुरान के पन्ने पलटते समय उंगलियों पर थूक लगाता है। इस माध्यम से शरीर में दवा का असर हुआ और वो ठीक हो गया। खिलजी को ये बात सहन ना हुई कि मेरे नीम हकीमों से मैं ठीक नहीं हुआ, परंतु काफिर के दवाई ने मुझे एक हिंदू ने ठीक कर दिया। मेरे हकीमों से ज्यादा ज्ञान इन आचार्यों और पंडितों में है। मन ही मन मेरे प्रति उसके मन में द्वेष पैदा हो गया। अब विश्वविद्यालय नालंदा अपनी करुण दास्ता अगले भाग में सुनाएगा। धन्यवाद। छान पुष्पलता ताई, छान दिली. मस्त पुष्पलताताई, खूप छान वेगळी माहिती मिळाली, खूप छान. वाव, सुंदर धन्यवाद धन्यवाद सुंदर पुष्पलताताई. एक धन्यवाद सगळ्यांना धन्यवाद. खूप छान. आता आपल्या समोर अरविंद चव्हाण सादरीकरण करतायत. अरविंदजी करा सुरुवात. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. कालच शिवजयंती साजरी झाली, त्या निमित्ताने मी आज तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा तिसरा डोळा म्हणून ओळखला जाणारा गुप्तहेर संघटनेचे प्रमुख बहरजी नाईक, त्यांचे मूळ नाव भैरवनाथ जाधव बद्दल जाणून घेऊया. त्यांचा जन्म, बहरजी नाईक हे रामोशी समाजाचे होते. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातला आहे. एकदा शिवरायांनी ते आपली कलाकारी दाखवत होते. म्हणजे ते वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायचे, भिकारी किंवा त्यानंतर कुडमुळे, ज्योतिषी, जरीमरी, गोंधळी वगैरे असे ते करायचे आणि ते शिवाजी महाराजांना त्यांनी ते करून दाखवले. त्यावेळेला त्यांनी शिवाजी महाराज ओळखलं की हा माणसात काहीतरी स्पार्क आहे, हा माणूस आपल्या स्वराज्याच्या कामाचा आहे. म्हणून त्यांना आपल्यात सामील करून घेतले आणि त्यांना काय केलं की त्यांनी त्यांची जी वेगवेगळे युनिफॉर्म म्हणजे ड्रेस करायचे, वेगवेगळे आवाज करायचे. एखादे भिकारी म्हणले भिकारसारखे आवाज करायचे, एखादे ज्योतिषी म्हणले ज्योतिषारखे आवाज करायचे. म्हणजे ह्याच्यात आपण ह्याचा उपयोग गुप्तहेर संघटनेसाठी करून घेऊ आणि त्यांनी त्यांना त्यांच्या गुप्तहेर संघटनेत सामील करून घेतले. आता जवळजवळ आज आपण पाहिलं तर जे राज्य चालतात त्या राज्यात लढाया ज्या होतात ना, त्या गुप्तहेरांच्या मदतीशी होत नाही. पण गुप्तहेरांच्या मदतीनेच जवळजवळ अर्धी अधिक लढाई जिंकली जाते आणि त्या साहस आणि या चतुराईच्या जीवावरच शिवाजी महाराजांनी अनेक मोहिमा जिंकल्या आणि विजयी झाले. आणि त्यात त्यांनी मग बहरजी नाईकांना त्यांचे प्रमुख बनवले. तर ते ज्यावेळेला ते संघटनेने वेषांतर करून ज्यावेळेला बहरजी नाईक फिरायचे, त्यावेळेला त्यांच्या बरोबर दरबारात असलेले कोणीही त्यांना ओळखायचे नाहीत, फक्त शिवाजी महाराजच त्यांना ओळखायचे. आणि त्यात सुद्धा ते शेवटी असं कळलं की त्यांच्या करगोट्याला आहे ना एक बेलाचं पानासारखं एक वस्तू होती. त्याच्यामुळे शिवाजी महाराज त्यांना ओळखत होते की हे बहरजी नाईक आहेत. नाहीतर कुठल्याही त्यांच्या दरबारातला माणूस, आपल्या बाजूला बसलेला माणूस हा बहरजी नाईक आहे हे म्हणून ओळखत नव्हते. आता त्याच्यात त्यांनी काय केलं, गुप्तहेर संघटनेत सगळं गुप्त ठेवायचं असतं. मग त्यांनी काय केलं, आपल्या जे काही सहकारी होते त्यांना वेगवेगळी नावं दिली. कोणाला काशीद, कोणाला जावेद, कोणाला हरकरा, कोणाला प्यादा, कोणाला कडवाई, कोणाला शांतीदूत किंवा किमयागार अशी त्यांनी नावं दिली होती. म्हणजे त्याच्यावर ते एकमेकांना ओळखायचे. आता जशी आपल्याकडे संघटना ही होती गुप्तहेर, तसेच ह्या मोगलांच्याकडे पण संघटना होती. परंतु आपल्या गुप्तहेर संघटनेची त्यांना कधीच
सर आली नाही. आता त्यावेळेला ते ज्या वेळेला एकमेकांशी बोलायचे तर ते सुद्धा ची भाषा बोलायची गुप्तहेर भाषा असायला पाहिजे, कारण ती कोणालाच कळता कामा नये. आणि त्यातूनच त्या करपल्लवी या भाषेचा उगम झाला. आता तानाजी मालुसरे जेव्हा सिंहगड घ्यायला गेले होते तेव्हा त्यांनी गोंधळाचे रूप घेतले होते व अफजल खानच्या वेळी त्यांनी त्या माहिती काढण्यासाठी सुद्धा त्यांनी हेरगिरी केली होती. कारण तसेच शाहिस्ते खानच्या वेळी पण त्यांनी एवढी मोठी धाडशी कामगिरी केली की त्याच्यामुळे आपल्या शिवाजी महाराजांचं त्या याच्यामध्ये विजय झाला. आणि याच्यामध्ये मुख्य म्हणजे शिवाजी महाराज कोणतीही मोहीम आखण्यापूर्वी बहरजी नाईकांना सांगायचे की अमुक मोहीम आहे, आणि त्यावेळेला बहरजी नाईक त्यांचे 3 ते 4 हजार गुप्तहेर होते, त्याचे ते प्रमुख होते. ते प्रथम तिथे जाऊन सगळं पाहून यायचे आणि शिवाजी महाराज इत्तमभूत बातमी द्यायचे की ज्याने तुम्ही कोणत्या पद्धतीने तिथे लढाई केली तर आपला सरशी होईल. एकदा महाराजांनी मोहीम आखण्यापूर्वी बहरजीचे पथके संपूर्ण माहिती काढून येत नंतर मोहीम आखली जात होती. फकीर, दरवेशी, भिकारी अशा निरनिराळ्या वेशात काम करत होते. मराठ्यांची गुप्तहेर फिरत असत, तर तसेच शत्रूंची पण गुप्तहेर फिरत असत. एकदा तर शाहिस्ते खानाने ज्या वेळेला इकडे आपल्या पुण्यात आल्या त्यावेळेला त्यांचे 200 गुप्तहेर होते, ते यांनी शोधून काढले आणि त्या 200 गुप्तहेरांनी त्यांनी कत्तल केली. ते त्या शाहिस्ते खानाला काही कळलेच नाही. आता तसंच त्यांनी ज्या वेळेला शिवाजी महाराज आग्र्यातून सुटका झाली तर त्यावेळेला तिकडे येण्याचा मार्ग कोणता हे पण फार महत्वाचं होतं, कारण का हा एवढा मार्ग म्हणजे मोठा होता आग्र्यापासून आपल्या इथे महाराष्ट्रात येण्यासाठी. त्याचं संपूर्ण मार्गदर्शन बहरजी नाईकांनी केलं आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराज लवकरात लवकर आपल्या महाराष्ट्रात आले. त्यावेळेला काय झालं की लोकांनी सारे शिवाजी महाराज पळाले कसे काय, तर त्यांनी मग अशी अफवा पसरवली ह्यांनी बहरजी नाईकांनी, अरे ते तर त्यांना काळी जादू येते है ना, शिवाजी महाराज काळी जादू येते, ते अदृश्य पण होतात, नंतर ते किल्ल्याच्या तटावर उडी मारू शकतात आणि ते कोणतेही रूप घेऊ शकतात. हे सुद्धा जे होतं ते त्यावेळेला आग्र्यामध्ये इंग्रजांचा एक डॉक्टर होता तिथे, त्यांनी पत्र लिहून हे त्यांच्याला कळवलं की शिवाजी महाराज इकडनं आग्र्यातून कशी सुटका झाली. हे एक अजब गोष्ट आहे. आणि ह्या सगळं अफवा पसरवायला या बहरजी नाईकांनी भरपूर श्रम घेतले. आता त्यांनी सुमारे सुरतेची गोष्ट सांगतो. सुरतेवर 2दा स्वारी केले गेले. बहरजी नाईकांनी आपले 200 हेर पेरून ठेवले होते. ते प्रत्येक फकीर, वैरागी, भिकारी बनून मालदार व्यापाऱ्यांच्या जे त्यांची मालमत्ता होती तिथे ते त्यांनी पेरून ठेवले होते आणि त्यात त्यांच्याकडून दररोज ते माहिती घेत होते की कोणाकडे किती मालमत्ता आहे, सोनं नाणं वगैरे हे घेत होते आणि ते महाराजांना कळवत होते. त्यामुळे मराठ्यांनी व्यापाराच्या घरातून अगणित संपत्ती जमा केली गेली आणि अगणित धन असं होतं की काही ठिकाणी त्या व्यापाऱ्यांना सुद्धा माहित नव्हतं की आपल्या जमिनीखाली आपल्या पूर्वजांनी काहीतरी धन पुरून ठेवलं, हे सुद्धा त्यांना माहित नाही. जेवढं ह्यांनी त्यांना हे केलं की इथे तुमचे जे धन आहे ते धन सुद्धा आमच्याकडे पाठवून द्यावं. आणि नंतर हे सगळं धन एकत्र करून त्यांनी जे होड्या वगैरे ज्या आणल्या होत्या त्याच्यातून त्यांनी ते पाठवले, आपल्या महाराष्ट्रात आणले. त्यावेळेला सुद्धा त्यांनी असं एक हे पसरवलं की शिवाजी महाराज जे दैवी सामर्थ्य आहे, म्हणजे काही करू शकतात ते. पण त्यांना जमिनीखाली जी काही आपण संपत्ती दडवली होती ही पण त्यांना समजली होती. आणि ते त्या ऍक्च्युअली त्यांचं असं म्हणणं होतं की हा शिवाजी महाराजांना हे 3रा डोळा म्हणजे बहरजी नाईक हे होते. एवढं म्हणून माझं संपवतो. छान.
खूप खूपच छान सुंदर. माहिती दिली छान 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 माहिती. अरविंद शेठ, खूप खूप छान छान. माहिती. खूप छान छानच माहिती. माहिती. हो थँक्यू. तर अनामिकाताई चव्हाण सादरीकरण करतील. हा अनामिकाताई करा तो. सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. एक मंदिराबद्दल मी माहिती सांगणार आहे. 12व्या शतकात सूर्यवर्मन द्वितीय या राजानं अंकोरवाट हे विष्णू मंदिर निर्माण करून जगातील भव्य दिव्य असे सर्वात मोठे हिंदू मंदिराची निर्मिती केली. या अद्वितीय मंदिराबद्दल आज आपण जाणून घेऊया. अंकोर म्हणजे नगर आणि वाट म्हणजे मंदिर. अंकोर वाट या नावाचा अर्थ नगर मंदिर किंवा नगराचं मंदिर असा होतो. कंबोडियाच्या उत्तरेकडील सिएम रिप प्रांतातील अंगकोर हे आग्नेय आशियातील सर्वात महत्वाच्या पुरातत्व स्थळांपैकी एक. मिकांग नदी किनारी असलेले जगातले सर्वात मोठे धार्मिक स्मारक. जुने नाव यशोधरपूर. ह्याचा एरिया बघा, संकुल जे होता आजूबाजूचा 16,26,000 वर्ग मीटर, 402 एकड़ या अशा भागावरती हे मंदिर आहे. राष्ट्राच्या सन्मान प्रतीक कंबोडियाच्या राष्ट्रध्वजावर याचे चित्र समाविष्ट करण्यात आलेले आहे. अंगकोर वाट हे केवळ श्री विष्णूला समर्पित केलेले मंदिर नव्हते, तर राजाची समाधी स्मारक म्हणूनही करण्याचा हेतू होता. हे मंदिर बनवायला 30 वर्ष लागली. विशेष म्हणजे सर्वात मोठी धार्मिक रचना म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद आहे. या मंदिराने इटलीच्या पेम्पोईला मागे सारत जगातील 8वे आश्चर्य होण्याचा मान मिळवला. 1992 मध्ये युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून ह्याची नोंद घेण्यात आलेली आहे. वास्तुशिल्पकलातील हे उत्कृष्ट नमुना, जगातील सर्वात मोठे धार्मिक स्मारक, सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ, अनेक साहसी लोकांसाठी बकेट लिस्टचे आकर्षण. मंदिर दर्शन भेट घेण्याची सुंदर वेळ म्हणजे पहाटेची वेळ. जादुई मंदिरावर तेजोमय सुंदर पाहण्यासाठी अगदी विलोभनीय आहे. आपण आता मंदिर कसं आहे बाहेरून आतून ते पाहूया. मंदिराच्या धार्मिक संकुलात 1000हून अधिक इमारती, 72 प्रमुख मंदिरे, मंदिर द्वार 1000 फूट रुंद आहे. ब्रह्मा विष्णू आणि महेशाची एकत्र मूर्ती भव्य दिव्य अशी आहे आणि असंख्य महाद्वारे आहेत. नक्षीकाम आणि मूर्ती यावरून त्या काळातील कलाशैली ही अंकोर कला शैली म्हणून ओळखली जाते. मंदिरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्य घटक आणि शिल्प आहेत. मंदिराच्या भिंतीवर अप्सरांची शिल्प आहेत. बाहेरील चारील बाजूस 1500 मीटर लांब आणि 1300 मीटर रुंद असा पाण्याचा खंदक आहे, जे रक्षक म्हणून काम करतं. खंदकावरील पुलावर नागाची नक्षी असलेले कठडे आहेत. त्यावर छत टाकून ओऱ्या निर्माण केल्या आहेत. त्या ओऱ्यावर विविध कला शिल्पांकित केल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूने आपण जर बघत पुढे पुढे सरकलो तर शिल्पकला जी दिसते, कोरीव काम जे दिसतं, काय काय असतं ते तर लंकेचे युद्ध, देव असुरांचे युद्ध, कृष्णाचे बाणासुराशी युद्ध, विष्णूचे असुरांशी युद्ध, अमृत मंथन, स्वर्ग आणि नरक, सूर्यवर्मन राजाची मिरवणूक, त्याची जीवनशैली, कुरुक्षेत्राचे युद्ध, विष्णू मंदिर असल्या अर्थातच विष्णू संबंधित जे काय आहे गोष्टी आहेत, कथा आहेत, त्याचे चित्र भिंतीवर रेखाटले गेले. आता बाहेरील भिंतीवर जे ओऱ्या होत्या ना, त्याच्यावर त्या शिल्पपट्ट्यामध्ये सूर्यवर्मन राजा, त्याचे गुरु, दरबारी, सेनापती, कुटुंबातील व्यक्ती, सैन्याला आदेश करताना, चर्चा करताना अधिकाऱ्यांची नावे सुद्धा कोरलेली आहेत. श्रीराम रावण युद्ध, हनुमान लक्ष्मण विभीषण यांचे शिल्प, रावण 10 मस्तक, रावणाचे 10 मस्तक असे नाहीये, पण ते 3 स्तरावरती विभागलेलं रावण दाखवलेलं आहे.
हनुमान राक्षस युद्ध, पाप पुण्यांच्या संकल्पना त्या काळामध्ये कशा होत्या, त्या कर्मानुसार स्वर्ग आणि नरक प्रवेश कसा असतो हे दाखवलेलं आहे. विविध नरकांचं शिल्पांकन केलेलं आहे. रेड्यावर बसलेला 18 हाताचा यम याचं पण शिल्प आहे. देव दानवाचे अमृत मंथन, वासुकी नागाची दोरी, मंदार पर्वताची रवी, क्षीरसागर घुसळतानाचे शिल्प कोरलेले आहे. 89 देव आणि 91 दानव दाखवलेले आहेत. देवांना मदत करणारा हनुमान, मंदार पर्वताखाली कुर्मावर उभा असलेला विष्णू, रामायण महाभारतातील कथाचित्र हे सगळं छान चित्र आणि कोरीव काम केलेले शिल्प आहे. गर्भगृहात विष्णूची, श्री विष्णू देवाची मूर्ती स्थापन केली आहे. गर्भगृहातील शिखर मेरू पर्वताचे प्रतीक आणि सभोवतालचा खंदक हा क्षीरसागराचे प्रतीक मानलं जातं. पुढे काही वर्षानंतर अंगोकर वाट मंदिराच्या निर्मितीनंतर कंबोडियातील काही राजांनी बौद्ध धर्म अंगीकारला. बौद्ध धर्म प्रस्थापित झाल्यानंतर मुख्य गाभाऱ्यातील असलेली श्री विष्णू देवाची मूर्ती त्याच्या जागी बौद्ध मूर्ती स्थापन करण्यात आली आणि अंकोर वाट हे कंबोडियातील महत्वाचं बौद्ध केंद्र बनलं. यामुळे कंबोडियात आणि आग्नेय आशियात बौद्ध धर्माचा प्रसार झाला. धन्यवाद. वा अनामिकाताई, अनामिका खूप नवीन छान विषय आणि नवीन जायला खूप छान माहिती मिळाली. खूप छान. हो शरद, छान जगातले सादरीकरण. सर्वात मोठे मंदिर जगातले. नवीन माहिती मिळाली. हो हो. नवीन माहिती आणि छान सांगितली अगदी. जावंच वाटायला लागलाय. मी प्रज्ञाताई जोशी यांना विनंती करतो की आपल्या डॉक्टर शुभदाताई खटावकर यांचं सादरीकरण जे झालं होतं त्याची समीक्षा करावी. त्याच्यानंतर डॉक्टर शुभदाताई सगळ्यांच्या सादरीकरणाची समीक्षा करतील. प्रज्ञाताई सुरुवात करा. डॉक्टर शुभदाताई आपण कवयित्री, लेखिका, नाट्य लेखिका, विडंबनकार अशा अनेक बिरुदे असलेले आपण आहात आणि हेच तुमच्या मनाचं जिवंतपणाचं लक्षण आहे. आता तुमचं मूल्यमापन करणं थोडंसं आवाक्याबाहेर आहे, तरी चुकभूल माफ करून मी तुमच्याबद्दल बोलते की या तुमच्या मनाच्या जिवंतपणामुळे तुम्हाला अनेक गोष्टी त्रासदायक होतात. तुमचे शेजारी पर्यटनाला गेले पण आपल्या कुंड्यांमधील झाडा फुलांची काळजी घ्यायला हवी हेच त्यांच्या ध्यानी आले नाही. बंद दरवाजामुळे कोणी काहीच करू शकणार नव्हते. कसे असतात ना लोक, इतर वेळी झाडा फुलांची वर्षभर काळजी घेणारे तुमचे शेजारी पर्यटनाच्या आनंदात या सजीव झाडा फुलांना कसे विसरतात असा प्रश्न तुम्हाला पडतो. खरंच कधी कधी मानवी मनाचे कंगोरे उलगडणं कठीण असतं असं शुभदाताईंना वाटतं आणि तो त्यांचा स्वानुभव आहे. आता महिनाभरामध्ये झाडं फुलं पाण्याशिवाय शुष्क होणारच. कवी मनाच्या शुभदाताईंना डोळ्या देखत होणारी ही सजीव झाडांची शुष्कता मनाला दुखवते. ते झाडा फुलांचं मनोगत आपल्या समोर सादर करतात. त्यांच्या या मनोगतात त्यांच्या मनाच्या जिवंतपणाची झलक आपल्याला दिसते. त्यात त्यांनी आपल्या संवादाला मानवी रूप दिले आहे आणि उपमा उपमेय हे एका अलंकाराचंच उदाहरण म्हणता येईल. आपली ही जीवनयात्रा संपत असल्याची जाणीव त्या सजीव झाडारोपांना झाली असेल, पण त्यांच्या यजमानांना म्हणजे शेजाऱ्यांना पर्यटन आनंद उपभोगताना ही त्यांची आठवण आली असेल का, ही जाणीव त्यांना झाली असेल का, या विचाराने शुभदाताई व्यथित होतात. पण त्या अगतिक आहेत. झाडारोपांची तर आता जिजीविषू वृत्तीही संपुष्टात आली आहे हे ते बघतायत आणि त्यांची ही धडपड पाण्याअभावी होणारी शुष्कता
शुभदाताईंना अस्वस्थ करून जाते, हे शुभदाताईंनी आपल्या ह्या लेखातून अत्यंत सुंदरपणाने सादर केली आहे. वा वा, छान. खूप सुंदर. का सुरुवात? हा, विकास पाटलांबद्दल आधी बोलते आहे. त्यांचा विषय आता आहे माता नर्मदा. अनेक नद्या, मुक्त नद्या, नर्मदा, कावेरी विशेष महत्व, रामायण महाभारतामध्ये त्यांचे असलेले उल्लेख, रेवा, मित्र, कन्या ही अन्य नावे, यमुनेचे जल प्राशन केल्यानं तिचं आपल्याला पावित्र्य प्राप्त होतं. मग तिचा उगम मध्य महाभारत या सगळ्या म्हणजे गुजरात मध्ये तिचं समर्पण आहे. नर्मदा सर्वात मोठी 30,312 किलोमीटर विलोभनीय जलप्रपात पाहण्याचं त्यांना भाग्य लाभलेलं आहे. तिच्या प्रवासस्थानांना त्यांनी भेट दिलेली आहे. तिथे असलेले अनेक गुजरात सरदार सरोवर, मध्य प्रदेशामध्ये असलेलं ओंकारेश्वर, समुद्रात जाणारं पाणी अडवून दोन्ही तीरावर बांधलेली अनेक देवी देवतांची मंदिरं, आश्रम, शंकराचार्यांचा मठ, ओंकारेश्वर, हे सगळं तिचे शेकडो घाट त्यांनी आपल्याला सांगितले. या घाटांच्या मागे भाविकांची सोय व्हावी ही उत्तम, उदात्त, उन्नत अशी इच्छा आहे. गरुडेश्वराचं त्याने आपल्याला सांगितलं की सुंदर देवस्थान, अनेक मंदिर. वैशिष्ट्य सांगितलं की नर्मदा परिक्रमा की प्रथम मातंग ऋषीने केले, त्यानंतर स्वामी समर्थ, टेंबे स्वामी इत्यादींनी परिक्रमा पूर्ण केली आणि आजही तो प्रघात चालू आहे. नदीनं ओलांडता हा प्रवास साधू संत पायी करतात. हे भगवंत त्यांना सामर्थ्य देतो. इतर साधक 3 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये अशा तऱ्हेनं किंवा आज आपण 18 ते 20 दिवसामध्ये बसने प्रवास करतो. या यात्रेत रोज नर्मदेचं स्नान आहे आणि पूजा, अण्णांबरोबर त्यांनी केलेली अविस्मरणीय यात्रा, या सगळ्यांचं त्यांनी वर्णन केलं. आणि आजच माझी बहीण वैशाली फडणीस सकाळी 9:30 वाजता ती निघालेली आहे. आताच फोन आला तिचा, ती कल्याणमध्ये पोहोचलेली आहे. 8 मार्चला ती परिक्रमा करून पूर्ण येणार आहे. पुन्हा एक नवं नर्मदे हरे वर्णन आपल्याला ऐकायला मिळेल अशी शुभेच्छा आहे. विजयजी ढेंग्यांनी केलेला जयघोष मनस्वी आवडला आणि त्यांच्यामध्ये नर्मदेनं दिलेलं सामर्थ्य आपल्याला अनुभवायला मिळालं. त्यामुळं विकास पाटलांचं, विजयजी ढेंगे यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. भारतीताई खानोलकर आपल्याला लीलेच्या शेवटून दुसऱ्या भागाचा आज त्यांनी आपल्याला वर्णन सांगितलं की नदीच्या गंगामाच्या गाईच्या डोळ्यातलं पाणी एक एक थेंब. मग शेवटी भगवंत म्हणाले, चल माते. दोघे चालू लागले. 36 तासाचा प्रवास, जन्मापूर्वी आणि जन्मानंतर या आयुष्यभर संकटांची खैरात. सुंदर पाऊलास आहे. व्याघाला हरिण वाटलं. गंधारीने दिलेला शाप सर्व स्वीकारात ठरला. हरिणाचा पाय समजून कृष्णाच्या पायात तो बाण कचकन घुसला. तीव्र वेदना, दुःखाचा आधी स्वीकार चैतन्य केलेला. त्याला काही आठवणी आठवल्या. शिशुपालाचा, जरासंधाचा वध आठवला. आता अखेरच्या क्षणाची झुंज आहे. स्वतःच्या हातावर जखम धरून व्याधानं क्षमा मागितली. रामावतारात झालेली घटना, अपराधाची फेड आणि मी उलट आपला आभारी आहे असं व्याधाला त्यांनी संपादन केलं. कृष्णदेव काय बोलत आहे त्याला कळेना. नंतर सर्व प्रसंग आठवला. पुण्य संपादन स्मरलं. त्याच वेळी कृष्णाचा शोध आणि अवस्था पाहून, हे प्रभू तुमच्या वियोगाने व्याकुळ झाले आहे. कृष्ण द्वारकेत परत जाऊन ही परिस्थिती कळवा. माझी स्थिती पहा. आता द्वारका सोडायला सांगा, ती बुडणार आहे. अशी भगवंताची इच्छा दारुकानं मानले आणि त्यांनी द्वारकेमध्ये प्रयाण केलं. भगवंत हा माणूसधारी देह धारण केल्यामुळे
त्यालाही विधी लिखिताशी 2 हात करावे लागले. म्हणजे विधी लिखित कोणीही टाळू शकत नाही. हा आपल्याला आज मिळालेला संकेत आहे. त्यामुळे आपण विधी लिखिताशी जेवढं होईल तेवढं समन्वय साधायला शिकूया आणि भगवंताला पुन्हा एकदा पुण्यस्मरण भगवंताचं करून भारतीताईंना आपण मनपूर्वक धन्यवाद देऊया की संपूर्ण कृष्णलीला त्यांनी जवळजवळ आपल्या समोर उभी केली आणि हेच सामर्थ्य त्यांचं अखेरपर्यंत राहावं, नवनवीन विषय आपल्यापर्यंत पोहोचवावेत याकरता त्यांना मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. नितीन ठाकरांबद्दल काय बोलावं, त्यांच्यामध्ये आता हिंदी आणि गुजराती गाण्यांचा जो मनात संघर्ष चालू आहे तो संघर्ष आज वज्र सुलतानपुरींच्या 1969च्या चित्रपटातील तेरी आंखों के सिवा दुनिया में रखा क्या है या गाण्याचं गुजराती आपल्याला ऐकायला मिळालं. सूरत आलेले शब्द यांचं खूप सुरेख नातं जुळलं आणि यांची गट्टी जमून एक सुंदरी सादरीकरण आपल्याला ऐकायला मिळून एका छान सुंदर रूपांतराचा आस्वाद घेता आला. त्यांचा प्रवास उत्कर्षाकडे चालू आहे. एका दिव्यानं दुसरा दिवा लावावा असा हा प्रवास मलाही खूप आवडला आणि असेच अनेक दिवे लागले जावेत आणि विरंगुळ्याचं नाव सर्वांच्या तोंडी राहावं. छान वाटलं असंच छान वाटत राहावं यासाठी नितीन ठाकरेंना मनपूर्वक शुभेच्छा. प्रज्ञा जोशींनी तर आपल्याला काशी विश्वेश्वराची ही 5वी सफर घडवली आहे. दुपारच्या सत्रामध्ये त्यांनी राणी लक्ष्मीचं जन्मस्थळ प्रत्यक्ष भेट दिली. दामोदराला पाठीशी अश्वारूढ असलेला असा हा पुतळा शांततेचं प्रसन्नतेचं स्थळ हे पाहायला मिळालं. तुलसीदासाचं मंदिर बघितलं. रामचरित्र लिहिलं जातंय आणि पाहायला मिळणं ही गोष्ट खूप अवघड आहे. केल्याने देशातनं पंडित मैत्री सभेत संचार अनेक गोष्टींचं ज्ञान होतं आणि हे प्रवास केल्याशिवाय मनातली खंत आपल्या जाणार नाही. आज आपल्याही मनामध्ये हा प्रवास करण्याची दुर्दम्य इच्छा निर्माण झालेली आहे. तिथल्या गवाक्षामधून गंगा मैयाचं होणारं दर्शन, जलयानात प्रवेश केला आणि ग्रुप मधील मुलाचा वाढदिवस एका नावेमध्ये साजरा करण्याचं पुण्य भाग्य त्यांना लाभलं. सर्वांच्या आयुष्यामध्ये हा अविस्मरणीय क्षण राहील. धनश्री ताईंची शाल श्रीफळ देऊन केलेला हा जो सन्मान आहे आणि वाराणसी परिसरामधले अनेक मंदिर, स्मृती मंदिर हे तुळशीदासांचं एका जागेवर ते रामचरित्र लिहत आहे आणि तोंडाने म्हणत आहेत अशी मूर्ती त्यांना पाहायला मिळाली. चौथ्या दिवशी वाराणसीचं दर्शन घ्यायचं होतं पण 4-4:30 वाजलेले असल्यामुळे नौकेमध्ये त्यांना ते शक्य झालं नाही. अनेक कथा, नागपूरकर भोसले असे वेगवेगळे ज्ञान, हरिश्चंद्र घाट, वनकर्णिका घाट, गाय घाट, राजेंद्र प्रसाद घाट, निरंजन घाट, नरक घाट, चांदे घाट, पाणी पिते जरा. दशावतार घाट मोठे आकर्षण, रोज सायंकाळी गंगेची आरती, हा सोहळा पाहण्याचे भाग्य आणि हा आरती सोहळा गंगेच्या जलवानातून नयन मनोहर दृश्य पाहून डोळ्यांचं पर्ण फिटलं. गंगा मैयाचं मुख्य दर्शन, मुख्य काशी विश्वेश्वर दर्शन आणि आता जे काही पुढचा प्रवास आपल्याला 6व्या भागात घडणार आहे त्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. प्रज्ञाताईंना मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. नीताताई उपासनी खूप लहान झाल्या आणि त्यांना आपलं बालपण आठवलं. त्यांच्या पाठीवर दप्तराचं ओझं बघून कल्पनेतली शाळा त्यांनी निर्माण केली. अशी असावी शाळा, पुस्तक पाठी नको,
अभ्यासातून मुलांची मुक्तता झाली पाहिजे आणि मुक्त प्रार्थना केलेली आहे त्यांनी. हातामधले पेरू आहेत, पोपटाची आठवण येते, वेगवेगळी फुले, झाडावरचे पक्षी उडवीत, फळ्याऐवजी वेगच घ्यावा ही सुंदर कल्पना त्यांनी मांडली. पाठ्यपुस्तक नको, वह्यांचं ओझं नको, विषयाचं वैविध्य नको आणि मनासारखी आपली शाळा, कल्पनेतली सुंदर शाळा. माझं पण एक बालनाट्य आहे, अशी शाळा हवी आम्हाला. पण इथे आपल्याला मुलांना अभ्यास केल्याशिवाय आयुष्याचं सगळं पार करता येणार नाही. त्यामुळं काही काळ मनोरंजनात्मक ही शाळा स्वीकारून आयुष्याच्या शाळेमध्ये शिकण्यासाठी जावंच लागेल. खूप छान कविता. नेताताई उपासनेला मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. पुष्पलता देवरेने 19 जानेवारीचा संदर्भ आधार पुस्तक प्रदानचा दिला. 65,500 पुस्तकं वापरून राम मंदिराची केलेली प्रतिकृती त्यांना आठवली आणि त्याच वेळी नालंदा विश्वविद्यालयाची त्यांना आठवण झाली. नालंदा, तक्षशिला, काशी, कांची, अवंतिका अशा ज्या त्या काळी जे काही विद्या मंदिर होती, त्या विद्या मंदिरांचं श्रेष्ठत्व जगामध्ये श्रेष्ठ होतं. यामध्ये त्यांनी आता आपल्याला सांगितलं 10,000 विद्यार्थी निवास करत होते. 1500 शिक्षक त्यांना 200 पेक्षा जास्त विषयामध्ये सरस असलेले असे विद्वान गुरु त्यांना लाभले होते आणि अशा रम्य वातावरणामध्ये ते अभ्यास करत होते. पण कुठल्याही चांगल्या गोष्टीला दृष्ट लागते आणि हे एका दुष्टाकडून हे युनिव्हर्सिटी पेटवून देण्यात आली. महिनाभर जवळजवळ ती जळत होती. म्हणजे किती पुस्तके याचा आपण अंदाज लावू शकत नाही. आज या ज्ञानाला आपण पारखे झालो. आज हे ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. म्हणजे जगातल्या विध्वंसक वृत्ती जगामधलं ज्ञान नष्ट करून अज्ञान आणि अविचार पसरवू शकतात. आणि त्याचं हे एक समर्थ उदाहरण आहे की नालंदाचा झालेला जो ऱ्हास आहे तो आपल्या मनाला खूप क्लेशकारक आहे आणि आजही आपल्याला त्या आठवणीनं अंगावरती काटा उभा राहतो. असं घडू नये आणि म्हणून आपण भगवंताजवळ अशी प्रार्थना करूया की जगामध्ये पुस्तकांवर प्रेम करणारी, ग्रंथांना माय मानणारी अशी पिढी निर्माण व्हावी आणि एका पिढीचं ज्ञान दुसऱ्या पिढीने जपून तिसऱ्या पिढीपर्यंत ते हस्तांतरित करावं अशी भगवंताजवळ नम्र प्रार्थना करूया. पुष्पाताईंना मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. अरविंद चव्हाणांनी छत्रपती महाराजांच्या बहिर्जी नायकांचं आपल्याला वर्णन केलं. अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म झाला. वेगवेगळ्या भूमिका त्यांना येत होत्या. म्हणजे जन्माला येताना ते आपल्या मुठीमध्ये बहुरूप्याचा वेश घेऊन आले होते आणि हाच पाक महाराजांनी ओळखला आणि या त्यांच्या अनेक भूमिकांचा गुप्तहेरगिरीमध्ये त्यांनी उपयोग करून घेतला आणि अनेक त्यांच्या हिमकतीवर, त्यांच्या या बहुरूपीपणावर महाराजांना अनेक मोहिमा जिंकता आल्या. त्यांचं रूपांतर किंवा जे काही वेषांतर होतं ते इतकं बेमालूम होतं की त्यांच्या घरातली मंडळी सुद्धा किंवा त्यांचे मित्र मंडळी त्यांना ओळखू शकत नव्हते. फक्त महाराजच त्यांचं हे रूप ओळखू शकत होते. आणि हिंदवी स्वराज्याचा जी काही उत्कर्ष झालेला आहे त्या उत्कर्षामध्ये महाराजांनी अशा निपुण माणसांचा कसा उपयोग करून घेतला आणि त्या उपयोगामुळे महाराजांची गुणग्राहकता आपल्या समोर प्रकट होते. म्हणजे राजा हा केवळ राज्यकर्ता असून चालत नाही, तो गुणांचा पारखी असावा लागतो. आणि जे जे ज्याच्यामध्ये सुंदर आणि उन्नत उदात्त आहे त्याचा आपल्या राज्यासाठी कसा उपयोग करून घ्यावा हे महाराजांना चांगलं कळलेलं होतं. आणि बहिर्जींचे 200 जे काही सेवक होते, त्यांचे मित्र होते, ते फकीरांच्या वेशात वगैरे
कशा तऱ्हेनं इकडं मुक्त संचार करत आणि संपत्तीचा महाराजांना कसा मागवूच लागू देत आणि त्यामुळे स्वराज्य मोठं होण्यासाठी बहिर्जींचा जो मोठा हातभार लागलेला आहे तो आपण कधीही विसरू शकत नाही. आणि अशा तऱ्हेनं बहिर्जींनाही आपण वंदन करूया. कालच शिवजयंती झाली आणि म्हणून आपण महाराजांनाही पुन्हा वंदन करूया आणि आपल्या राज्याला जास्त मोठं कसं करता येईल याकरता आपणही आपले गुण पणास लावूया. अरविंद चव्हाणांना मनपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. अनामिका चव्हाणांनी एका मंदिराचे आपल्याला खूप छान अंकोरवाटच्या मंदिराचं आपल्याला वर्णन केलं की जगामधलं हे सर्वात मोठं धार्मिक मंदिर आहे आणि त्याचं अंकोर हे नगर आहे आणि वाट म्हणजे मंदिर. तर मोठं धार्मिक मंदिर, आजूबाजूला 16,26,000 वर्ग, राष्ट्राचा सन्मान, राजाची समाधी, मंदिर 30 वर्ष हा बनवायला लागलं म्हणजे लोकांची सहनशीलता आपण लक्षात घेऊया की आजच्या काळामध्ये आपल्याला दुर्दान महापुण्य असं हवं आहे की तूप खाल्लं की रूप यावं वाटतं, पण एखादं मंदिर उभारायला 30 वर्ष लागतात आणि 30 पिढ्या त्यासाठी कशा खपल्या असतील याचं हे सुंदर वर्णन आहे. जगातल्या 7व्या आश्चर्याचा त्याला मान मिळाला. वस्तुकलेचा उत्कृष्ट नमुना, पहाटे दर्शन घ्यावं हे असं त्याने आपल्याला सुचवलं कारण त्यावेळी असलेलं विलोभनीय दृश्य आपल्याला अनुभवायला मिळतं. 1000 फूट रुंद भव्य दिव्य अशा काही मूर्तीद्वारे ती काही अंकोर कला शैली आहे ती बघण्याचीही आपल्या मनामध्ये आता उत्सुकता निर्माण झाली. 1500 मीटर लांब आणि 1300 मीटर रुंद असलेला प्रवाह आहे तोही बघावासा वाटतो. मुख्य प्रवेशाच्या डाव्या बाजूला शिल्पकलेचे अनेक नमुने, युद्धांचे, अमृतमंथन, जीवनशैली, अनेक चित्रे रेखाटलेली आहेत. अनेक सुंदर ओव्या, अधिकाऱ्यांची नावं, राम रावण हे आणि हनुमान यांची शिल्प. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्मानुसार स्वर्ग प्राप्त होतो की नरक प्राप्त होतो. रेड्यावर 18 हात असलेल्या यमाची मूर्ती, 89 देव आणि 91 दानव, हनुमान, रामायण, महाभारत, शिल्पकोरीव काम, गर्भगृहामध्ये मेरू पर्वताची प्रतिकृती, काही वर्षानंतर बौद्ध रूपामध्ये बौद्ध धर्मात झालेलं रूपांतरण आणि मग बौद्धाची मूर्ती आणि आज जगामध्ये बौद्ध प्रसाराचं स्थान म्हणून त्याचं असलेले महत्व, या सगळ्या गोष्टी त्यांनी अत्यंत कल्पकतेने आपल्यापुढे मांडल्या आणि आजचा एकूणच सादरीकरणाचा प्रवास खूप सुंदर झाला. त्यामुळे खूप आनंद वाटला आणि अशा तऱ्हेनं सर्वांच्या सादरीकरणामध्ये जे काही एक नाविन्य येत आहे, उत्सुकता येते ऐकण्याची, ती तशीच शिगोशीग भरलेली राहावी अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या वक्तव्याला येथे पूर्णविराम घेते. जय श्रीराम.